ही कहाणी आहे 2008 सालच्या रेल्वे भरतीच्या आंदोलनाची, जेव्हा उत्तर भारतातून मुंबईमध्ये रेल्वेच्या परीक्षेसाठी उत्तर प्रदेश आणि बिहार मधून लाखो तरुण रेल्वे भरतीच्या परीक्षेसाठी आले होते। त्यावेळेला महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना याची बिलकुल कल्पना नव्हती आणि मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्या यासाठी एक आवाज घुमला आणि तो आवाज होता राज ठाकरेंचा। मराठी मुलांना स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात याच्यासाठी राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष रस्त्यावर उतरला। त्यावेळेला उत्तर भारतीय आणि मनसे असा खूप मोठा संघर्ष त्यावेळेला झाला। त्या आंदोलनात इतकं मोठं हिंसक वळण आलं होतं तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले होते आणि त्याच वेळी एक गुन्हा राज ठाकरे साहेबांवरती देखील दाखल झाला। त्याच्यानंतर राज साहेबांच्या सभा या खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या की महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाव्या यासाठी राज साहेबांनी आंदोलन केल्या, सभा गाजवल्या। त्या सभा देखील वादाच्या भोवऱ्यात आल्या होत्या आणि 21 ऑक्टोबर 2008 साली रत्नागिरीच्या गेस्ट हाऊसवरून पहाटे 3 वाजता राज ठाकरेंना याच आंदोलनावरून अटक झाली आणि राज ठाकरेंना कोर्टात हजर केलं आणि राज ठाकरे कोर्टात हजर झाले। पण राज ठाकरे यांचा चाहता वर्ग, यांचे कार्यकर्ते बाहेर ज्या प्रकारे आंदोलन करत होते त्यावेळी राज ठाकरेंना कोर्टाने जामिनावर सोडून दिलं। रेल्वे भरतीचा पेपर हा स्थानिक मराठी भाषेत व्हावा अशी मागणी राज साहेबांची होती आणि तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी ती मागणी मान्य केली आणि त्याच्यानंतर मराठी भाषेत पेपर होऊ लागले आणि त्या राज साहेबांच्या आंदोलनानंतर लाखो मराठी तरुण हे रेल्वे भरतीत भरती झाले। आता 1 महिन्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील बोलले होते की राज साहेबांनी किती मराठी तरुणांना नोकऱ्या दिल्या। या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय की राज साहेबांच्या त्या रेल्वे भरतीच्या आंदोलनानंतर लाखो तरुण मराठी तरुण हे रेल्वे भरतीमध्ये भरती झाले, आज ते जॉब करतायत। आज 21 मे रेल्वे भरतीच्या आंदोलनातून तब्बल 18 वर्षानंतर राज साहेबांना आज कोर्टाने निर्दोष मुक्तता केली। त्या गुन्ह्यातून राज साहेबांची निर्दोष मुक्तता झाली आणि निर्दोष मुक्तता झाल्यानंतर राज साहेबांनी एक प्रतिक्रिया दिली आणि ती प्रतिक्रिया अशी होती की अस्वलाच्या अंगावरचा एक केस कमी झाला।